मित्रांनो, जय शिवराय. आणि सध्या एक नाव चर्चेत आहे, देवा. तर आता देवा नाव याच्यामुळं चर्चेत आहे की जवळपास 3-4 बैल असे की ते टॉपला पळत आहेत. त्या टॉपला पळणाऱ्या बैलांचे नाव देवा. त्याच्यात एक देवा आला, तो म्हणजे विदर्भातला, अमरावतीचा. आणि अमरावतीची मंडळी सोबत आहे. पण चर्चेत का आला, कोणी आणला आणि कुठलं मैदान झालं आणि त्या मैदानापासून चर्चेत आला, या गोष्टी विचारूया. भैया नमस्ते. नमस्ते. एकदा परिचय द्या ना, तुमचं नाव सांगा. मी वसीम खान पठाण. आणि हा बैल पडते माझे मोठ्या भावाच्या नावानं, नसीम खान पठाण, राहणार हातकेळा, तालुका भातकोली, जिल्हा अमरावती. जिल्हा अमरावती. देवा बैल आहे. विदर्भ भागात येतो ना? विदर्भ भागात. काय करता तुम्ही, प्रोफेशन काय? मी सध्या पोलीस डिपार्टमेंटमध्ये आहे. बरं. त्याच्यामुळं मैदानात कमी दिसतं. मी मैदानात कमी राहतो. याचं सगळं नियोजन राहते माझ्या मोठ्या भावाकडे. बरं. एखाद्या वेळी सुट्टी जर भेटली एखाद्या दिवशी, त्या दिवशी मी मैदानात येतो. किती बैल आहे घरी? माझ्या घरी सध्या 2 बैल आहे. हे देवा आहे आणि एक घरी भैरव आहे. आणि तो भैरव कशात पळतो? भैरव चांगला पडते. तो शंकरपाटातच पळतो? तो शंकरपाटात पडते. आणि तिकडे मध्य प्रदेशमध्ये आता त्यानं एक मोटरसायकल जिंकली. बर. आणि याने एक मोटरसायकल जिंकली डोंगरिया सोबत. बर. डोंगरिया चर्चेतला बैल डोंगरिया. हो. देवाचं काय करिअर आहे बरं? देवा आता बराच 6 तास झालेलं माझ्या मते. आता झाला. तुम्ही खरेदी केलेली? आम्ही मागच्या वर्षी खरेदी केलेली आहे. कुठून? हिंगोलीवरून. बर. काय बघितलं नेमकं? कारण आज ज्या पद्धतीने पळतोय, आताच एक माझ्या मते मैदान झालं, मुंबईचं मैदान. हो, मुंबई शहापूरचं मैदानात तो चांगल्या गतीने पळाला तिथं. हो. काय नेमकं गती बघितली होती शंकरपाटात? शंकरपाटात आम्ही गती बघूनच बैल घेतो. हे आमचे जहागीर भाऊ आहे. बर. बैलाची यांना लय फरक आहे, कल्पना. हां. आणि हे शेजर भाऊ आहे. बर. हा दोघा मिळून आम्ही सगळे मिळून एकत्र होऊन सला करतो. बर. आणि बैल जर चांगला दिसला आम्हाला तेव्हाच घेतो आम्ही. पोलीस डिपार्टमेंटमध्ये कुठल्या पदावर आहे? मी जमदाराव, पोलीस हेड कॉन्स्टेबल. तिकडे त्या भागातच का? अमरावतीलाच. अमरावती. अमरावती ग्रामीणला. मग ह्या क्षेत्रात कसं, बैलगाडा क्षेत्रात? बैलगाडा क्षेत्रात अगोदरपासून माझे आजोबा होते. नंतर माझे वडील आले. वडिलाचे जेवढे भाऊ आहेत ते सगळे शंकरपटात. बर. आणि आता आमची 3री पिढी चालू आहे सध्या. बरोबर. आम्ही पहिल्यापासून ती परंपरा चालू ठेवली ना, कुठेतरी जोपासला म्हणावं लागेल. हो. आता याचं नियोजन कोण करतं? सगळं नियोजन आमचा मोठा भाऊ करते. मोठा भाऊ करता? हो. यांचं हे काय करतं पाहिलं सोबत? हे धुरकरी आहे. बरं. हो. आता सध्या गाडी आणता? हो, सध्या गाडी आणते आमच्याकडे. सध्या हे बैल हे सांगतो. बरं बरं. आता बैलाला शंकरपटामध्ये लय नंबर 1 नंबरचे बैल यांना हाकललेली आहे. जेवढे मोठे मोठे बैल शंकरपटामध्ये त्यांना हे हाकललेले बैल आहे. बरं. जाऊ 1 नंबरचे आहे. जाऊ त्यांच्याकडे पण जाऊ. पण बैलाला कधी काढलं तुम्ही 3 फेऱ्याच्या मैदानात? आम्ही मैदानात मागच्या वेळी आम्ही कासेगाव मैदानाला आलो. पहिलं मैदान. हां. काय नेमकं म्हणजे कारण काय 3 फेऱ्याच्या मैदानात काढायचं? 3 फेऱ्याच्या मैदानात असं झाला, ते आमचे औरंगाबादमध्ये एक मित्र आहे आमचे, किशोर भाऊ ड्युटे. बर. त्यांच्या आम्हाला कॉल आला. त्यांच्या म्हणणं असा होता की तुम्ही शंकरपटामध्ये लय बैल पळवतो म्हणे, मग तुम्ही एका वेळी तरी म्हणे पश्चिम महाराष्ट्र या 3 फेऱ्या मैदानावर तुम्ही या म्हणे. आमची इच्छा आहे म्हणे. तर त्यांच्या बोलण्यावर आम्ही इकडे कसं नियोजन लागलं? कोणी केलं? पहिला नियोजन त्यांनाच केलं आमचा. बरं. किशोर भाऊने केलं? किशोर भाऊ ड्युट्यानं. बरं. कोणात पळाला इकडं? पहिला साखरवाडीच्या बावऱ्या. बरं. साखरवाडीच्या बावऱ्यात पळाला? हो. पहिल्या दिवशी साखरवाडीच्या बावऱ्यात पळाला. आणि त्यामध्ये थोडासा गटामध्ये सेमीला गाडी. हां. बरं. एक चांगल्या पद्धतीने पळतोय. काय वैशिष्ट्य आहे बरं देवाचं? नेमकं पळायचं कारण काय होतं? मराठवाड्यातले असो किंवा विदर्भातली बैल असो किंवा खानदेश भाग असेल तर मोठ्या प्रमाणात बैल पळतात, चर्चेत येतात, गती लागती. आता त्याच गतीमध्ये देवा आला आणि वय जरी म्हणजे 6 दात झालेला आहे जवळपास. जो मागचा काळ गेला आतापर्यंत तो 3 फेऱ्याच्या मैदानात पाहिजे होता. पण ठीक आहे, त्याचा योग जुळून नाही आला कुठेतरी. आता ते समीकरण जुळलं आणि चांगल्या पद्धतीने पळतो. कारण काय नेमकं पळायचं? कारण असं आहे की बैलाला लय जपून ठेवावं लागते. आम्ही एका पल्ल्यावर ठेवलो तिथं बैलाले. बरं. आणि त्याची खानपानची व्यवस्था
काय आहे खायला, काय खाऊ घालतात? खाले आम्ही त्याले 8 लिटर दूध देतो सकाळ संध्याकाळ. सकाळ संध्याकाळ. बर आणि गहूचं पीठ देतो बर आणि थोडी बदाम देतो त्याच्यात. बर बाकी अंडे वगैरे? बाकी अंडे वगैरे काहीच नाही. काहीच नाही. काही नाही. बदाम सीजन साईज. आणि आता उन्हाळा लागला त्याच्यामुळे थोडा कमी गेली, दूध वाढून गेला. असं राहते. म्हणजे खाण्यापिण्याच्या याच्या रुटीनवर तुम्हाला वाटतं की बैल पळतो म्हणून? बाकी सराव वगैरे काय होता का त्याचे? नाही, सराव वगैरे हे स्वतः आम्ही बैल बघूनच लावतो ना. नाही नाही, इतर वेळी मैदान नसेल त्यावेळेस सराव काढता का त्याचे? हो, सराव काढता. बर फेरे काढतो आम्ही. कोणते जे बैल असले बर हे सांगता आम्हाला, जागीर भाऊ याच्यासोबत आपण सराव करू. लय बैल सराव करासाठी भेटते. आता महत्वाचा प्रश्न हा विचारतो, 3 फेऱ्याचं मैदान चांगलं की शंकरपट चांगलं? नाही, ते कसं आहे, शंकरपटाचं मैदानचं म्हणजे असं आहे की त्याच्यात 1 नंबरचा बैल कोण आहे, प्युअर बैल ते दिसते. प्युअर बैल कोण आहे ते दिसते. शंकरपटमध्ये सेकंडवर काम राहते, मायक्रो सेकंडवर राहते. बरोबर. इथं मायक्रो सेकंडवर नाहीये काम. बरोबर. इथं फक्त जोडी लावतो आपण. कसं होते, ज्या जोडीनं गटमध्ये चांगली जोड्या राहिले 2, तर 2 जोड्यामधून 1 जोडी निघून जाते. जर तोही जोडी फायनलमध्ये राहिली तर त्याला दुसरा नंबर भेटते. बरोबर. याच्यात असं राहते. टॉपचा बैल पाहायचा आपल्याला तो सेकंड पॉईंटचा कोण जास्त पडते. पण आज देवाने जी प्रसिद्धी मिळवली, 4 मैदानात जी प्रसिद्धी मिळाली, माझ्यामध्ये 4-5 मैदान झाले असेल देवा. 3 मैदान आम्ही पहिला नंबर केला. 3 मैदान. कुठलं मैदान? एक सासरवाडीचा केला आम्ही, हा देवासोबत. आणि दुसरा शहापूरचा केला. तिसरा जेजुरीचा केला. 3 मैदानमध्ये आम्ही पहिला क्रमांक पटवला. 1 नंबर केला. पण जी प्रसिद्धी आता या 3 फेऱ्याच्या मैदानाने दिली ती शंकरपटात नाही ना? नाही, तसं नाही आहे. तिकडे आमचे लय प्रेमी आहे बैलाच्या, लय आवडीच्या बैल आमच्याले. बरोबर. फॅन जास्त आहे. फॅन जास्त. हा, आता इकडे होऊ लागले. वाढतील आता चर्चेत येईल. कारण देवाच्या पद्धतीने होऊ लागले इथं थोडे देवाच्या पद्धतीने. इकडे आमचे चांगले लोक आहे, मित्र आहे, आमची मित्रमंडळी चांगली आहे इकडे. मित्रमंडळ वाढलं का? हो, अगोदर पासून आहे. पण कसं आहे, आम्ही इकडे आलो नाही ना, भेटीगोटी जर कमी झाली तो आता गरज भासल, आता गरज पडेल. मित्रमंडळी सगळे जवळ येतील आता. तुम्ही जवळ जाशाल. दुरकरी त्यांच्याकडे येऊ. माईक द्या. जॉकी आपल्यासोबत. इकडे जॉकी म्हणता बरं? हो, जॉकी म्हणतो. तिकडे धुरकरी म्हणतात. आमच्या इकडे धुरकरी पळायला गेले, तिकडे तो कातकर म्हणतात, हाक्या म्हणतात. तुमचा परिचय द्या ना, एकदा नाव सांगा. माझं नाव जागीर खान. जागीर खान पठाण, अकोला जिल्हा, तालुका मूर्तिजापूर, जिल्हा. शंकरपटात तुम्हीच या गाडीवर बसता? हो, याच गाडीवर. मी 18 वर्षाचा होतो. यांच्या वडील सांगा तेव्हापासून यांची गाडी हाणून राहिलो. 18 वर्षाचा होतो तेव्हापासून. वय भरपूर तुमचं. किती 64. आता गाडी मी सांगतो याची. खूप नंबर घेतले तेव्हा. किती नंबर झाले बरं देवा? नंबर तो पुढच्या वर्षी पुरे टोटल नंबर घेतले आम्ही. गेल्या वर्षी शंकरपटा गेल्या वर्षी बोलावून राहिले होते आम्हाला इकडे. 3 फेऱ्यावाले फोन करून राहिले होते. मुंबईवाले बैल पळात दिसून राहिला त्याले, इकडे घेऊन या. आम्हाला तिकडे फुरसत नव्हती, मोठे मोठे पटा होते म्हणून इकडे नाही आलो. तिकडे खूप नंबर घेतले, यंदा आलो. आता काय वाटतं 3 फेऱ्याचं मैदान? 3 फेऱ्याचा मस्त आनंद वाटून राहिला, चांगला वाटून राहिला. असं वाटते का खेळावं इकडे. हो, खेळा, मजा आहे. आणि बैलाने ज्या पद्धतीने गती लावली, हो, तर एक टिकून राहण्याची जी गती लावली, काय होतं नेमकं? बैलाला पळ, अंगचा पळ आहे की बाबा आपण त्याला काही ट्रीटमेंटवर आहे, ह्या गोष्टी उद्भवता. कारण की आपला विदर्भ झाला, मराठवाडा झाला, या भागातून बैल आले की शक्यतो लोकांच्या डोक्यात विचार येतात की बाबा हे ट्रीटमेंटवर बैल पळता, असा काही विषय होतो? नाही. आमच्या बैलाले 2-4 जणांच्या घरी 4-4, 5-5 दिवस राहिला. आता बी इकडे माझ्या हा, इकडे गोळी नाही, काय नाही, इंग्लिशन नाही, काय नाही. फक्त खादगी आहे त्याले. गव्हाचा आटा, उडदाची डाळ आता बंद केली. आणि हिवाळ्यात ते भावना म्हटला जाता तुम्हाला. आता पावसाळा लागला तर ते कमी केला, दूध वाढवला. त्याले काहीच नाही. हे जानवरच असा आहे, म्हैसूरी खिल्लार आहे. म्हैसूरी खिल्लार आणि धनगरी खिल्लार म्हणतात त्याला. धनगरी खिल्लार ओरिजिनल आहे. याची आणखीन 5 वर्ष असाच पहिने, इतकी गॅरंटी आहे. 6 दात 6 दात केला तरी सुद्धा 3रा वर्ष आहे त्याचा. पहिल्या वर्षी दातनी केले होते, हे 3रा वर्ष आहे. इतक्या वर्ष त्याच्या देवाच्या गाडीवरती बसताय तुम्ही,
3 फेऱ्याच्या मैदानात बसले का? नाही बरं, तो नाही योग कधी- मोकच न्याला तो योग आता कधी हाय नवीन नवीन पोरं आपली वय झाली आणि इकडे गाड्या पाहिजे तर मीच नाही बसलो आणि बसतही नाही म्हणा. आता जमल का इकडे 3 हा? फेऱ्याच्या 3 नाही, फेऱ्याच्या आणू मैदानात शकतो मी. हा. हो माझी काढा मी 7 राऊंड मध्ये काही गाड्या घेरल्या मध्य प्रदेश मध्ये 7 राऊंड राहते. बरं बरं खूप खेळलो तिकडे एमपीत हरदा जिल्ह्यात 7 राऊंड राहतात. खूप खेळलो तिकडे 7 राऊंड मध्ये आणि तिकडे एमपीत 2 दाणी राहतात. तिकडे खूप खेळलो माय डोंगर मी जाण होतो. बैलाचं वेगळं पण सांगा ना देवाचं, काय वेगळं पण आहे? वेगळं त्याची जातच अशी आहे का धनगरी खिल्लार आहे ते फेल होतच नाही. नाही वेगळं पण काय खाली पळायला आता शंकरपटात 300 फुटाचा पल्ला राहतो. हा नाही आम्हाला अनुभव होता त्याचा. तिकडे पळत होता 300 फुटात नाही तर इकडे थांबत नाही होता ते. बरं, तिकडे 400 फूट 500 फुटाचा जात होता. खाली सुट्टीला कसं आहे? सुट्टीला सुट्टीला सोडल्याच्या थोडा नंतर- फुलं आहे हा. 4 कदम. बरं, हो 4 कदम गेल्यावर मानत नाही कोणतं 50-100 फूट गेल्याच्या नंतर तो गती प्राप्त 4 करतो. कदम. बरं, हो 4 कदम गेल्यावर कोणा बैल आले ऐकत नाही. समोरच्या तोंड तुम्ही व्हिडिओ पहा कसंही पहा पहिले पहा आमच्या इकडचे समोरच्या तोंडवर देवाच पुढे राहायचे. त्याचा नावच देवा आहे तो देवा पुढेच आहे. बरं. आता 3-4 मैदान 4-5 मैदान झाले. हो मुलाखत झाल्या का तुमच्या काही? नाही सोशल पहिलीच मीडियावर? मुलाखत. पहिलीच पहिलीच मुलाखत. मुलाखत. शेटची पण पहिलीच हो, मुलाखत हो, आहे. पहिली. देवाचीच पहिली मुलाखत हा आहे. देवाचीच पहिली. आणि ज्या पद्धतीने तो पळतोय हो. इथून पुढे ती सवय पाडून घ्यावं लागेल हो, तुम्हाला. हो. सवय पाडू पाडू. इथून पुढे तुम्ही पण असेल ते पण असेल किंवा कोणी असेल हो, बैलाच हो. नियोजनात ती सवय पाडून घ्यावं हो, लागेल. हो. कारण की इकडं प्रसिद्धीला जास्त महत्व हो, आहे. हो. आणि कुठलाही बैल पळू द्या हो. इकडं पळण्याचं उद्दिष्ट एकच राहतं कुठल्याही बैलगाडा मालकाचं की त्याला प्रसिद्धी मिळते. हो. हे 3 फेऱ्याचं क्षेत्र असं आहे. त्याच्यामुळे या क्षेत्राला जास्त डिमांड आहे हो. आणि देवा अशीच प्रगती करत राहणार. कर. कारण पळ जर बघितलं तर हा टिकून राहणारा पळ हो, आहे. हो. आणि चांगल्या पायऱ्यात नियोजन लागतंय. आता हे टिकून राहणं गरजेचं आहे. हो, हो. पैरे हो. कुठल्या पायऱ्यात आपण बैल टाकला गेला पाहिजे हे महत्व. हा हे महत्वाची गोष्ट आहे. कारण शंकरपाटात काय तुमचा देवा पळतो 300 फूट पळायचे, हो. पण 300 फूट पळायला जास्त महत्व नाही. मन. इकडे तुम्हाला 1000 फूट पळायचं आणि 3 फेरे परवा. आणि 1000 फुटात बैल कधी तास पलटी करू शकतो, कुठला बैल लोटू शकतो, हो. तोंडावर निकाल फॉल होऊ शकते गाडी, शकते. म्हणजे कुठल्या गोष्टी होतील हे सांगता येत नाही. त्याच्यामुळे या गोष्टीकडे लक्ष देणं लक्ष गरजेचं द्या. राहील. हो. चालतं, शुभेच्छा राहील. जी. आणि करिअर मोठं आहे. देवाला वेळोवेळी या भागात आणा, 3 फेऱ्याच्या मैदानात उतरा आणि लोकांच्या इच्छा पूर्ण करा. धन्यवाद. धन्यवाद.